चला जाऊयात मॅच कडे. कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय बीड संघ सुरुवातीलाच 2 धावांची पेनल्टी लागली गेल्या. या इनिंग ब्रेक नंतर तिचा निर्णय तुमच्यापर्यंत जरूर येईल. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच या ठिकाणी सलामीची जोडी जय कोलंबा माता शेलू टीमची गणेश आणि भावेश ही जोडी मैदानात पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नितीन धुले आपल्याला पाहायला मिळतोय. बीड एक्सप्रेस सध्या गोलंदाजी करताना दिसेल. फटका सजवण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉल वरती नितीनच्या गोलंदाजीची धार जरूर पाहायला मिळाली. समोर बॅटर गणेश आणि त्याच समवेत आपण पाहतोय भावेश ही जोडी मैदानात जरूर आहे. परंतु एकीकडे पाहायला गेलं तर नितीन धुले तितका तरबेज कसलेला अद्यापपर्यंत अनेक स्पर्धा गोलंदाजीच्या जीवावरती त्याने संघाला जिंकून दिल्या आहेत. परंतु या क्षणी पहिलाच बॉल डॉट आलाय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर, वेट अँड वॉच, अगदी प्रयत्न चांगला होता बीड टीमचा या ठिकाणी पाहायला गेलं तर. आणि या क्षणी मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगत आहे. तू मैमाईचा केल एकतर गणेश अन्यथा भावेश अशी परिस्थिती सध्या बीड टीम कडे आली होती. परंतु दोनही बॅटर मैदानात सेफ पोझिशन मध्ये पाहायला मिळत आहेत या बॉल वरती. तरी आणि धावत संख्येचा श्री गणेश झाला नाहीये. तो मात्र शेलू टीमचा जय कोळंबा माता शेलू ज्यांच्या वतीने एक भव्य दिव्य स्पर्धा मागच्याच आठवड्यात आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी वर्षाचा शेवट गोड करताना जरूर दिसले होते. परंतु या क्षणी आपण पाहतोय आता नवीन वर्षात पदार्पण आणि साईनाथ क्रिकेट संघ चिंचोलीच्या वतीने आयोजित आजची भव्य दिव्य स्पर्धेचा दुसरा दिवस परतावा लागेल गणेशला. मी म्हटलं होतं की दुसऱ्या बॉल वरती गणेश गतप्राण होत होते, प्रयत्न चांगला होता. परंतु या क्षणी गोलंदाज नितीन धुलेने मैदानात एक चांगली कामगिरी केली आहे आणि याच्यावरती मात्र परतावा लागलाय. विकेटच्या स्वरूपात पहिला झटका लागलाय. चांगला पटका यावेळी साई मसनीच्या बॅट मधून अगदी दिलदार, मी तर म्हणेल बहारदार फटका पाहायला मिळालाय. आणि त्या फटक्यावरती आपण पाहतोय इथे आलाय चौकार. दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय दर्शनजी भगत यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय दर्शनजी भगत यांचं मंचावरती आगमन होत आहे. आणि अगदी आज व्हाईट बॉल, आज आजच्या दिवसातला पहिला चुकीचा बॉल, चुकीचा म्हणता सुद्धा येणार नाही, कारण या ठिकाणी आपण पाहतो एक लेग स्वरूपात हा बॉल पाहायला मिळाला. आणि आज स्क्रीनवरती जो छोटा पीक तुम्हाला पाहायला मिळतोय अर्थातच केदार भगत यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कियांश
आपण पाहतोय आज स्क्रीन वरती ते झळकतायत. त्रिपलाची दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. परतावा लागेल गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण विकेट. साई मसने मैदानात आल्या आल्या चौकार जरूर लगावला होता, परंतु याच साई मसनेला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. ते नितीन दुले या गोलंदाजाने बीड एक्सप्रेस सध्या मैदानात जोरदार प्रमाणे धावते आणि त्याचा परिणाम 2 विकेट गमावल्यात त्या जय कोलंबा माता शेलो टीमने. सांघिक कोट्यातलं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. आणखी एका बॉलची पैकी बाकी आहे. एक बॉल लेग स्वरूपात वाईड आला होता साईचे विकेट जाण्याच्या अगोदर, आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 4 धावा साईने संघासाठी जरूर कमावल्या. त्यानंतर आलेला वाईट 5 धावांवरती जय कोलंबा माता शेलू टीम मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न होता आणि या क्षणी डॉट बॉलची संगत आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. यश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झाले. चला टायमिंग लागलेला आहे. विनंती आहे तुम्ही फास्ट करा. 4 ओव्हर 20 मिनिटात जर झाली नाहीत तर मात्र एक फिल्डर 5व्या षटकाला आतमध्ये होईल, आणि तिथे जर ती 5 मिनिटात एक्स्ट्रा खर्च नाही झाली, ओव्हर झाली नाही, तर तिथे मात्र पॅनलाइज सुद्धा व्हाल. जयवंत धुले सांघिक कोट्यातलं दुसरं स्पेल हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. पहिला षटक अगदी चांगलं पाहायला मिळाला. इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक नितीन धुलेचा, आणि आता जय धुले आपण पाहतोय. समोर भावेश कुमार. जबरदस्त प्लाय केला होता. कारण म्हणायला गेलं तर बुद्धी चातुर्याचा खेळ मैदानात वापरला होता भावेश कुंभारने. फटका सजवला होता पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय थर्ड मॅन रिझन कडे बॉल ट्रॅव्हल झाला. झेल सुद्धा आला होता, परंतु 38 सर्कलची पाबंदी, आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी सीप मध्ये बॉल लँड झाला. दरम्यान सिंगल आली आहे भावेश कुंभारच्या बॅट मधून. समीकरण फार चांगलं आहे भावेचं, मी तर म्हणेल. बुद्धी चातुर्याचा खेळ सध्या मैदानात त्याने दाखवला. बॉलला फ्लाय केला होता, टो केला, आणि तदनंतर मात्र हा बॉल सिंगल वरती रोखला गेला. पुन्हा एकदा जय आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. लेफ्ट हँडेड बॅटर यश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यश सध्या विचार करायला गेलं तर जय कोलंबा माता शेलू टीम अनेक स्पर्धा गाजवल्या त्या टीमने, परंतु आज तुमची वर्णी मैदानात लागली आहे. त्याकरता मात्र मोठा प्रवास करण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हायचं आहे. अशा परिस्थितीत डॉट बॉलची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी जर पाहायला गेलं तर एकीकडे गोलंदाजीचा एक इशारा फार चांगला येतोय, ज्याला जय धुलेच्या गोलंदाजीचा एक नमुना आहे. ऑफ कटर बॉल. त्यानंतर आपण पाहतोय थोडस गणित याच मैदानात बिघडलं होतं. सावध पावित्र्याचा फटका, आणि इथे
क्षेत्ररक्षण ताकदीचं जरूर सजला गेला. सिंगल आली आहे. बॉल पिचिंग केल्याच्या नंतर डिलिव्हरी स्लोवर पाहायला मिळाली. तदनंतर मात्र फटका जरूर सजवला यशने. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मगाचा सामना सुद्धा तितकाच उत्तम दर्जाचा पाहायला मिळाला. पुलर लाईन आणि त्याच्यावरती मात्र फटका सजवलाय. भावेश कुंभार पुन्हा एकदा आपण पाहतोय जोमात जरूर आहेत, कारण आता भावेशला सुद्धा माहिती की साई मसनीची विकेट. तदनंतर आपण पाहिलं की गणेश जो सलामीला आलेला होता त्याची विकेट. या 2 महत्वपूर्ण विकेट ज्यावेळी तंबूच्या आसऱ्याला आहेत त्यावेळी आपल्याला डावाला सावरणं गरजेचं आहे. बॉल पाठवा मैदानात. इथे मात्र मोठा फटका आलाय आणि या षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकलाय. ज्या टोटलला मात्र थांबून ठेवण्याचं कार्य बीड टीमने केलं होतं मैदानात. आणि या क्षणी आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 2 विकेटच्या नुकसानींती 13 आकड्यावरती. ऑफिशियल कडे एक आहे, चेक करा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पुन्हा एकदा पुलर लाईनचा वापर. व्हाईट बॉलला खरं म्हणायला गेलं तर फटका सजवलाय भावेशने या ठिकाणी. अगदी चुकीची गोलंदाजी पाहत होतं ती, मात्र जय धुलेची शेवटच्या बॉल वरती सिंगल आले. सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल पाहायला मिळते 7च्या सरासरीने 14 आकड्यावरती 2 विकेटचं नुकसान. डीजे सांघिक कोड्यातलं 3रं षटक. महेंद्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, अर्थातच माही. चांगला फटका. यावेळी मात्र 22च्या बॅट मधून क्षेत्ररक्षक खंडू तैनात आहे. उचलेल फेक करेल तोपर्यंत सिंगल जरूर कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 15 आकड्यावरती. महेंद्र आपण पाहतोय सांघिक कोड्यातलं 3रं षटक हाताळतोय. आतापर्यंत 2 स्पेलचा विचार करायला गेलं तर एक चांगली गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाले बीड टीम कडून. यंग स्टार बीड. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सिंगल जरूर आली आहे. सातत्यपूर्ण एक कॉन्सन्ट्रेट फार चांगलं ठेवलाय, परंतु आता जय कोलंबा माता शेलू टीमला मोठे फटके घ्यावे लागतील. एक फटका आला होता साई मस्तीच्या बॅट मधून, तदनंतर फार उशिराने 22च्या बॅट मधून 6 पाहायला मिळाला होता. आता माही एक दर्जेदार गोलंदाजी सध्या मैदानात प्रस्थापित करतायत. लेग कटर, ऑफ कटर ही संधी मात्र क्रिएट केली जाते. तदनंतर मात्र
बॉलला स्पिन करत असताना फिंगर अगदी चांगले रोल झालेत आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी यंगस्टर बीड टीमची बॉलिंग फार चांगली पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त धाव धावपळकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळेल. बोनस पाहतोय आपण सध्या. वाईडच्या मदतीने एक्स्ट्रा धाव धावपलकावरती जरूर पाहायला मिळते. फटका चांगला सजवला होता परंतु या खेळाडूची जरूर दाद देईल. रितेश आपण पाहतोय. भावेश आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला होता. दिमागदार सजवला जरूर होता परंतु रितेश या फिल्डरचं कौतुक जरूर करेल. एक चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळाली. दरम्यान सिंगलच्या मदतीने 18 धावा या धावपळकावरती आहेत. श्री गणेश तलपे वडवली. आपण कुठेही जाऊ नका, विनर वर्सेस विनर मॅच होईल. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. पुलर लाईनचा वापर, बॉल जाईल वन बाउन्स, चौकार. ठोक तोडीचे. चौकार जरूर आलाय. आणखी एक उचलण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम आणि बॉल सरळ कीपरच्या हातात पाहायला मिळालाय. आणि इथे डॉट बॉलची सांगत आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या मात्र 22 या आकड्यावरती आहेत. फार चांगले स्पेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाताळले गेलेत, रोखलं गेलं. खरं म्हणायला गेलं तर फार महत्वपूर्ण 2 विकेट गणेश आणि साई मसने ज्यावेळी परतीचा प्रवास करताना दिसले त्यावेळी थोडासा एक अंकुश धावसंख्येवरती लावलाय बीड टीमने. कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे. अगदी डीप कडे खेळाडू तैनात होईल तोपर्यंत मात्र इथे अतिघाईना संकटात जाई. भावेश कुंभार याला सुद्धा परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. गेल्यात 18 बॉलच्या समाप्ती अंती आणखी 12 बॉल या इनिंग साठी सज्ज आहेत. चला स्पीड अप करा. माहीची गोलंदाजी सुद्धा मैदानात एक चांगली पाहायला मिळाली. अद्यापपर्यंत आपण पाहतोय पहिल्या षटकात आल्या होत्या 5 धावा. द्वितीय षटकाचा विचार करायला गेला तर आल्या 9 धावा आणि माहीचा विचार करायला गेलं तर 8 धावा या धावपळकावरती लगावल्या गेल्या. टोटल आपण पाहतोय 23 आकड्यावरती.
चला जरा स्पीडअप करा आणि इथे चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय बॉलला दिशा दिले इथे आलाय चौकार नितीन आपण हवाई हल्ला पुन्हा एकदा चुकीची बॅट साकारतोय अक्षय कारण अक्षय अनेक सामने आम्ही पाहिलेले आहेत ज्यावेळी जय कोलंबा माता शेलोला षटकारांची चौकारांची आवश्यकता असते त्यावेळी मात्र तारणहार म्हणून बॅटिंग साकारली होती परंतु इथे चौकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा बॅकफुट वरती नितीन दुलेने धाडलाय इथे विकेट आली आहे पुन्हा एकदा फायर करण्यासाठी सज्ज झालाय तो नितीन दुले राजूच्या बॅट मधून हा फटका जरूर पाहायला मिळालाय सिंगल आले फंबल पाहायला मिळतंय डबलला या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा अतोनात प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र तिसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद अति घाई करत होता यश आपण पाहतोय आणखी एक विकेट आपल्याला पाहायला जरूर मिळाली परंतु या क्षणी मात्र चांगली गोलंदाजी नितीन दुलेच्या माध्यमातून मैदानावरती केली जाते सातत्यपूर्ण थोडं पंबल होत आहे परंतु या क्षणी दुसरी धाव कन्वर्ट केली गेली या धावांची गरज आहे जय कोलंबा माता शेलू टीम साठी आणि तशाच पद्धतीचा प्रवास पहिल्या बॉल पासून स्टार्टअप घ्यायला पाहिजे होतं परंतु ती फार मोठी चुकी झाली आणि इथे मात्र विकेटचं पतन थोडा धोकादायक जरूर ठरलाय मोठे फटक्यांना रोखलाय अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर आपण तीनच मोठे फटके आलेत तीन चौकार एक षटकार स्कूप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे प्रयत्न अगदी यशस्वी झालाय राजू तरे आपण पाहतोय बॅटिंग साकारतायत मैदानात आणि इथे आलाय चौकार चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात तू कुठेतरी चुकलाय बघ 35 झाल्या आता 36 तुझ्याकडून चौकाराला एक एक्स्ट्रा झाले मी सांगतो घे चौकार आता रन किती आल्यात आणि आता एक बायची रन आणि 36 बरोबर आहे ना 36च दिले पहिला चौकार नंतर विकेट नंतर 2 रन नंतर 2 रन परत चौकार
36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आपण पाहतोय या ठिकाणी या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि या 36 धावा धावफलकावरती आल्यात. लास्ट ओव्हर इनिंग ब्रेक ची आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा षटक आहे. स्लॉग ओव्हर आपण पाहतोय पहिल्या सत्राचं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, विकेट. त्याच्यानंतर लेग बाईटच्या 2 म्हणजे तिसरीला रन आउट, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढच्या 2 आल्या, ऐकून घे, परत 2 आल्या. हा, त्याच्यानंतर परत चौकार आला राजू तरेच्या बॅट मधून आणि आता लेग बाईटची 1. ओके, चला चालू करा आपण. अरे आमचं पण कन्फ्युजन झालं होतं, 1 रन कमी झालते आमची. पुलरले पुलटॉस बॉल आणि समाचार घेतलाय. यावेळी मात्र बॅटरने राजू तरीची बॅट सध्या मैदानात झलकते आणि राजूच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत आशादायी षटकार अगदी धावसंख्येला मोठी उभारी देण्याचा प्रयत्न. षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकलाय, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 42 या आकड्यावरती. बॉल पाठवा मैदानात प्लीज. तिसऱ्या ऑफिशियलचं मात्र वय साईड चेक केली जाईल. आपण जाऊया टेक्निकल टीम कडे. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन रेफर केला गेलाय. टेक्निकल टीम केटीसी लाईव्ह. फेअर डिलिव्हरी. इथे षटकार जरूर आलाय. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथे बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. येतोय आणखी एक दर्जेदार खणखणीत षटकार. पड्याचं मैदान. संख्येची गरज असताना ठोकलेला राजू तरेचा तो षटकार लाजवाब होता. प्रत्येक मॅच मध्ये संघर्ष त्याने घडवून आणला आणि त्या संघर्षाला तो विजयाची नांदी जरूर ठरत होता. परंतु इथे आलेले बॅक टू बॅक षटकार अगदी निकीशच्या गोलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पाडू शकतात. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा. नो +1 अशा 2 धावा अतिरिक्त धावफलकावरती पाहायला मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 50 या आकड्यावरती. जे टार्गेट सेट करायचं होतं जे कोलंबा माता शेलो टीमला, त्या टार्गेट पर्यंत जरूर पोहोचले. आता 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा पुलर लाईनचा वापर आणि इथे हाही बॉल आउट ऑफ दी पार्ट. फ्री हिट आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार. पारितोषिक होतं. आज मनीष भगत अजून मैदानावरतून घरातून मैदानावर आले नाहीयेत. सुजलची संधी सध्या हुकली. दीपकजी बुंदाटे यांच्याकडून मात्र सुजलच्या हा ऐवज झेल टिपलाय, त्याच्यासाठी मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. इथे सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. 57 आकड्यावरती. इनिंगचा विचार करायला गेला, षटकाचा विचार करायला गेला तर 2 बॉल यावेळी शिल्लक आहेत.
पुलर लाईन पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार. होत्या आज शेवटच्या षटकामध्ये 33 धावा खर्च केल्यात आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला तर ती धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 69 आकड्यावरती आणि त्यातही बीड टीमला लागलेली 2 धावांची पेनल्टी आता मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल म्हणजे 71 धावा धावफलकावरती येतील आणि विजयासाठी करायचे 72 धावा. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय दशरथजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन मिनारजी भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचंय. आदरणीय दशरथजी भगत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मायेची उपदार शाल शुभेच्छांचा पुष्पगुच्छ या स्पर्धेसाठी त्यांना प्रदान केला जातोय. कॅमेरामन त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय अजयजी बुंदाटे उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अजयजी बुंदाटे चला जरा स्पीड अप करा प्लीज. कर्णाचा सेमीफायनल क्रमांक 1 आहे बॅटर
चला बॅटर आपण मैदानात रवाना व्हा. ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे महेंद्र तर दुसरीकडे निकेश. ज्या निकेशने मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहते गोलंदाजी करत असताना जवळजवळ 33 धावा खर्च केल्या. आता त्याच 33 धावांची भरपाई मैदानात त्याला करायची आहे. 72 धावा संख्येचा टार्गेट घेऊन मैदानात ही जोडी पाहायला मिळते. तर एकीकडे गोलंदाज प्रेम आपण पाहतोय. चला जरा स्पीडअप करा. तशी दुसरी मॅच चालू आहे. 12:30 उरकून गेलेत. स्ट्रायकर एंड वरती निकेश बॅटर. पहिला बॉल प्रेमचा. फटका जरूर सजवला. या ठिकाणी आपण पाहतोय निकीच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक ऑन साइडला तैनात आहे. लॉंगॉनचा खेळाडू बॉल खाली येईल. सिंगल जरूर पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी सध्या मैदानात करावी लागणार आहे. कारण आपण पाहतोय 72 धावा संख्येचं टार्गेट आहे. काल पार एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. कलम आणि त्याच्या विरोधात आई एकविरा मोहाचवाडी. जबरदस्त फायटिंग. चांगला फटका यावेळी पाहायला मिळालाय. इथे मात्र माहीच्या बॅट मधून येतोय कणकर नेतृत्वाचा सिक्सर. सांगायचं तात्पर्य एकच आहे की कालची जी बिग फाईट पाहायला मिळाली, अगदी आपण पाहतोय कलम टीमने 84 धावा पहिल्या इनिंग मध्ये कुठल्या होत्या आणि त्याच धावांची दमछाक करत असताना मुस्तकीन या बॅटरने अर्धशतकी केली जरूर साकारली. परंतु शेवटच्या क्षणी एक बॉल 6ची गरज असताना मात्र हा सामना जिंकला होता. कलम टीमने अफलातून मॅच ती पाहायला मिळाली होती. परंतु या क्षणी हे टार्गेट भलं मोठं जरूर आहे बीड टीम साठी. यंगस्टार बीड टीम आणि त्याच्या विरोधात जय कोलंबा माता शेलू टीम. परंतु या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बीड संघ जरूर करणार. कारण इथे विजयश्री साकारायची आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पहिल्या बॉलवरती निकेशने सिंगल जरूर घेतली. स्ट्राईक रोटेट केली. गोलंदाज आपण पाहतोय प्रेम. इथे मात्र षटकार जरूर आलाय माहीच्या बॅट मधून. चांगला फटका टॅपिंग क्रिकेट. परंतु यावेळी मात्र सिंगल पाहायला मिळेल. पंबल पाहतोय आणि दुसरी धाव या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 9 आकड्यावरती. 3 बॉलचा तरार संपलाय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चुकी झाली आहे. थोडस बॉलला मात्र फिल्डिंग करत असताना स्लोवर जरूर केला. परंतु या क्षणी मात्र साईचं बॅकअप फार चांगला आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावींच्या मदतीने आपण पाहतोय टोटल पुढे सरकते आहे. सातत्यपूर्ण 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रति षटक 14ची सरासरी राखायची आहे. प्रयत्न तसाच असेल. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. अगदी यष्ट्यांच्या समोर बॉल फेकला होता. जर बॉलला मिस केला असतं तर मात्र इथे तितकीच दिरंगाई पाहायला मिळाली असती. ट्रिपलला उडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु बॅटरने मात्र हा चांगला फटका लगावलाय आणि या क्षणी आपण पाहतोय 5 बॉलचा तरार संपलाय आणि 13 धावा या धावफलकावरती आहेत.
चांगला फटका पुन्हा एकदा माईच्या बॅट मधून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होईल. फंबल पाहायला मिळतंय. दुसरी धाव या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धाबा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 15 या आकड्यावरती. अजूनही विचार करायला गेलं तर आता 15 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ येणारे 24 बॉल आणि 57 धावा संख्येची गरज आहे. कम ऑन डीजे. चांगला फटका यावेळी निकीच्या बॅट मधून एक रणधुंदराची खेळी जरूर साकारले, परंतु इथे मात्र पलटावं लागेल. ते मात्र निकीच्या बॅटरला पहिला झटका लागलाय, तो मात्र यंगस्टार बीड टीमला. कॉपीराइट होईल सर. बॅकग्राऊंडला गाणी करतोय तो, त्याला सांग ते याच्यावर कनेक्शन दे. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. जय आपण पाहतोय सध्या वनडाऊनच्या विकेट वरती मैदानात पाहायला मिळतील. आदरणीय प्रल्हादजी पावशे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी संघर्ष स्वागत आहे. जाऊया मॅच कडे. अर्थातच गोलंदाजा यश पहिल्याच बॉल वरती विकेट, परंतु इथे प्रयत्न करायला पाहिजे होते साईने, परंतु बॉलला कॅरी करण्यात मात्र लक्ष केंद्रित केलं आणि या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगला फटका यावेळी बॉलला दिशा दिली आहे, हे समीकरण झालं. यावेळी मात्र अगोदर थोडा प्रयत्न झाला असता तर काहीशा साईची थोडी बॉल करे जज करण्यात थोडी चुकी झाली मी म्हणेल, परंतु इथे चौकार जरूर आलाय आणि या चौकाराच्या मदतीने टोटल 21 या आकड्यावरती पाहायला मिळते.
किती रन घेतले सर? एक घेतला का बाईकचा? बोला सर. काका बोला. फेअर डिलिव्हरी बाईचा एक धाव जरूर धावफलकावरती पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले आहे ती मात्र 22 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं तर एक चांगली गोलंदाजी आता प्रस्थापित केली जाते. विकेट आली तदनंतर एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला होता जयच्या बॅट मधून. टप्पा घेतल्याच्या नंतर बॉल अगदी खाली पाहायला मिळाला ज्याच्यावरती मात्र दिशा देता आली नाहीये यावेळी बॅटरला. आणखी एक दर्जेदार बॉल गोलंदाज आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करताना दिसून आले. 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र तिथे स्थिरावली आहे 22 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा प्लीज शेलो टीम. एक मिनिट आपण या षटकापासून उशिराने धावत आहात याची नोंद घ्या. 4 षटके जर 20 मिनिटात कंप्लीट झाली नाही तर एक फिल्डर मात्र आतमध्ये येईल याची नोंद घ्या आपण. प्रत्येकाला हीच विनंती आहे. साहिल आपण पाहतोय गोलंदाजीला आहे. सिंगल जरूर पाहायला मिळते. प्रयत्न चांगले केले होते परंतु या क्षणी मात्र विकेट घेता आली नाही. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलं असतं जयला. तेवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फार इम्पॉर्टंट ओव्हर जरूर पाहायला मिळते कारण निर्णायक षटक आहे. उचलण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण पाहतोय साहिल ज्याच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर एक चांगली गोलंदाजी मैदानावरती प्रस्थापित सातत्यपूर्ण केली जाते. दुहेरी धावांचा एक कॉन्सन्ट्रेट आणि या 2 धावा धावफलकावरती येतील. माही सध्या मैदानात पहिल्याच बॉल वरती मित्र म्हणेल जेव्हा ओपनिंग केलं तर एक मोठा ब्लास्ट माहीरच्या बॅट मधून आला होता. निकेशने सिंगल काढून त्याला स्ट्राईक रोटेट करून दिली होती. तदनंतर मात्र दुहेरी धावांचा कॉन्सन्ट्रेट माहीने सध्या मैदानात वाढवलंय. चांगला फटका माहीच्या बॅट मधून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे परतावं लागेल ते मात्र माहीला आणि परतीचा प्रवास माहीचा मैदानातून. महत्वपूर्ण विकेट आपण पाहतोय. महेंद्रला परतावा लागलाय. खंडू फार चांगला संघर्ष खंडूच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विचार करायला गेला तर या खंडूने अनेक सामने आपल्या बॅटिंग लाईन वरती दिग्गज संघांना मात्र परतीचा प्रवास करायला भाग पाडले. परंतु आज या ठिकाणी जमेची बाजू पाहूयात काय घडतंय. बीड संघामध्ये आज गोलंदाजांची कमतरता फार जाणवली आणि त्याच्यानंतर
निकीशने फेकलेलं ते षटक फार महागडं ठरलंय. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. ब्लॉकल पद्धतीचे बॉल सध्या मैदानावरती आहेत. गोलंदाज जर पाहायला गेलं तर अगदी चांगली गोलंदाजी सध्या साहिलच्या माध्यमातून मैदानावरती केली जाते. इथे सुद्धा आलाय डॉट. विकेट गेल्याच्या नंतर पुढचे तीनही बॉल यावेळी डॉट पाहायला मिळालेत. आता थोडं संकट आहे कारण 25 धावा या धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 72 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करत असताना परंतु या क्षणी आता येणारे 12 बॉल आहेत. गरज असेल ती मात्र 47 धावसंख्येची. यश ना बोलत 12 बॉल 47 ची गरज आहे. यश आपण पाहतोय सध्या सांघिक कोट्यातलं 4थं षटक फेकण्यासाठी तो सज्ज झालाय. वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळतोय. वडवली टीम श्री गणेश तलपे वडवली टीम आपण तयारीत राहा. यानंतर विनर वर्सेस विनर हा सामना आपल्या भेटीला येईल. हा दर्जेदार स्ट्रोक इथे येतोय षटकार. जय धुलेच्या बॅट मधून हा षटकार आशा उद्गीत करतोय सध्या तरी संघाच्या. परंतु या षटकारांची ती पहिल्या 3 षटकार गरजेचं होतं आणि तदनंतर तुम्ही पाहायला गेलं तर काहीशा धावा या रोखल्या गेल्या. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये बीड संघाची झाली तशीच गोलंदाजी षटकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु आता परतावं लागेल जय धुलेला. ईट का जवाब पत्तर टी फॉर टॅट आणि जशास तसं दिलं गेलेलं उत्तर. येणारे 10 बॉल आणि गरज असेल ती आता मात्र या ठिकाणी 41 धावसंख्येची. दहा बॉल आणि 41 धावसंख्येची गरज आहे. दहा बॉल आणि 41 धावसंख्येची गरज आहे. वाईडचा इशारा. एक करामत जरूर मैदानात पाहायला मिळतीये. या क्षणी आता मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. तेजस आपण पाहतोय सध्या स्ट्रायकर एंड वरती. उचलण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ रिझन. साई चेंडू खाली येईल तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली आहे. ती अद्याप पर्यंत 33 या आकड्यावरती. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. देर आहे दुरुस्त फटकेबाजी, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. तसं म्हणायला गेलं तर इथे चौकार आहे. चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकते.
37 या आकड्यावरती. आणखी 2 बॉल शिल्लक असतील या षटकातील. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. महत्वपूर्ण हे 2 बॉल असतील. चला स्पीडअप करा प्लीज. कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे. इथे बॉल मात्र अगदी दोनही पायांच्या मधून निसटलाय. राजू तरेंची केलेली चुकी आता महागात ठरू शकते, कारण या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले. 41-40 या आकड्यावरती. मी म्हटलं होतं की अजूनही बीड संघाची वेळ गेलेली नाही आहे. प्रयत्न जरूर करू शकतात, परंतु इथे मात्र या 4 धावा फार महत्वपूर्ण आहेत. हा बॉल अजूनही निर्णायक ठरू शकतो मॅच मध्ये. 72 धावा संख्येचं टार्गेट आहे. अगदी आता आपण पाहतोय ना की चांगली पर्वणी पुन्हा एकदा पाहायला मिळते का. या क्षणी मात्र सिंगल खंडूच्या बॅट मधून पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे. जाऊन पोचली 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणारे 6 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. जे षटक शेवटचा निकेशने फेकला होता, ज्या षटकामध्ये निकेशने 33 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता त्याच षटकाची पुनरावृत्ती करायची आहे मैदानात. आणि गोलंदाजीला पहा, साई आहे म्हणजे नक्कीच ती फटकेबाजी होईल की नाही या प्रश्नाचं उत्तर येत्या 2 बॉल मध्ये जरूर पाहायला मिळेल. श्री गणेश तलपे वडोली, आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. त्वरित टॉस केला जाईल. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. चांगला बॉल, डॉट बॉलची संगता या ठिकाणी केली जाते. आता निर्णायक बॉल कडे आपण वळूयात. 5 बॉल आणि 30 धावा संख्येची गरज आहे. हा निर्णायक बॉल होता. इथे मात्र सिंगल आली आहे. सामन्यावरची पकड मजबूत केली आहे साई मस्नीने गोलंदाजी साकारत असताना. सिंगलच्या मदतीने धावा काहीशा पुढे जरूर सरकल्यात. आता सामन्यातली औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सिंगल आपण पाहतोय. शेवटचा षटक खरं म्हणायला गेलं तर महागडा ठरला बीड संघासाठी. त्याचा परिणाम प्रेशर मध्ये क्रिकेट आला आणि एक प्रेशर मनावरचं हलकं करायचं होतं, परंतु त्या क्षणी मात्र या धावा अगदी आता कुठल्या जात नाहीयेत. चांगला फटका यावेळी मात्र खंडूच्या बॅट मधून येतोय. चौकार. काय करतो पेनल्टी म्हणजे तुम्ही 2 धावांची लावाल का पटकन. तुम्ही आधीच ऐकायचं नव्हता. इथे सुद्धा सिंगल पाहायला मिळतीये. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र सामना जिंकलाय जय कोलंबा माता शेलू टीमने. अभिनंदन शेलू टीम. आणि त्याच समेत या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला यंगस्टार बीड, आपलं मनापासून कौतुक. चला तलपे वडवली टॉस साठी या त्वरित. आणि शेलू टीम आपण सुद्धा टॉस साठी या.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला वडवली टीम. अन्यथा सामन्यांची षटके कमी होतील याची नोंद घ्या.